चला, वाहतुकीमधला शेवटचा मुद्दा येतो हवाई वाहतूक. ठीक आहे. हवाई वाहतूक हा आधुनिक कालखंडातला वाहतुकीचा प्रकार आहे आणि सर्वात महागडा वाहतुकीचा प्रकार आहे. ठीक आहे. आणि या प्रकाराबद्दलच आपल्याला या ठिकाणी माहिती घ्यायची आहे. हे बघा, हवाई वाहतूक म्हणजेच विमानाद्वारे चालणारी वाहतूक आहे आणि विमानाचा जो शोध आहे, विमानाचा शोध लावलेला आहे राईट बंधूंना. ठीक आहे. 1897 ला अमेरिकेमधले हे बंधू होते. यांनी एकदम राईटच शोध लावून टाकलाय आणि इथून पुढे हवाई वाहतुकीला सुरुवात होते. अमेरिका युरोप खंडामध्ये हवाई वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरुवात होते. मग भारतामध्ये 1907 ला JRD टाटा हे विमान शिकून येतात आणि एक विमान खरेदी करून भारतात आणतात बघा. त्यानुसार मग त्यांनी त्यांचं वैयक्तिक जुहू या ठिकाणी विमानतळ उभारलेलं होतं. हे भारतातलं पहिलं विमानतळ मानलं जातंय. सुरुवातीला विमान भारतात आणल्यानंतर इंग्रज सरकारने त्यांना वैयक्तिक वापरासाठी परवानगी दिली, पण प्रवासी वाहतुकीसाठी परवानगी दिली नाही. मग प्रवासी वाहतुकीसाठी व्यावसायिक वाहतुकीसाठी 1911 ला परवानगी भेटली बघा. मग 1911 ला पहिलं हवाई वाहतूक जी झालेली भारतातली ही झालेली अलाहाबाद ते नैनिताल. ही दोन्ही ठिकाणं अगोदर उत्तर प्रदेशमध्ये होती. आज एक उत्तर प्रदेशमध्ये आहे आणि एक उत्तराखंड मध्ये. आणि 1911 लाच महाराष्ट्रात सुरुवात होते मुंबई ते कराची आणि इथून पुढे व्यावसायिक हवाई उड्डाणाला या ठिकाणी परवानगी दिली जाते बघा. इथून पुढे इंग्रजांनी वेगवेगळ्या खासगी कंपन्यांना हवाई वाहतूक करण्याची परवानगी दिली जाते आणि यातून वेगवेगळ्या खासगी कंपन्या भारतामध्ये या ठिकाणी स्टेबल व्हायला सुरुवात होतात बघा. यापैकीच 1932 ला टाटा एअरलाइन्सची स्थापना होती. टाटा कंपनीकडून आलं लक्षात. टाटा कंपनीची स्थापना होते आणि टाटा कंपनी या ठिकाणी हवाई वाहतुकीमध्ये उतरते. याच कंपनीचं नाव 1946 ला एअर इंडिया असं होऊन जाते बघा. एअर इंडिया असं केलं जातंय. ठीक आहे. तर या पद्धतीनं टाटा कंपनीचं सुरुवातीचं नाव एअर इंडिया असं होतं. मग 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्यानंतर 1953 मध्ये भारत सरकार जेवढ्या काही भारतातल्या खासगी विमान कंपन्या होत्या त्या खासगी विमान कंपन्यांचं राष्ट्रीयकरण करते आणि या ठिकाणी 8 कंपन्या होत्या बघा. मग 8 खासगी कंपन्यांचं या ठिकाणी राष्ट्रीयकरण होतंय आणि राष्ट्रीयकरणानंतर 2 कंपन्या स्थापन केल्या जातात. कुठल्या कुठल्या? एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्स. ठीक आहे. अशा या 2 कंपन्यांची स्थापना या ठिकाणी होत असते. एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्स. एअर इंडिया जी आहे ती भारताची आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक करणारी कंपनी होती आणि इंडियन एअरलाइन्स देशांतर्गत हवाई वाहतूक करणारी कंपनी म्हणून स्थापन केली होती बघा. तर खासगी कंपन्यांचं वर्चस्व इथं संपुष्टात आणण्यात आलं. 8 खासगी कंपन्या होत्या अगोदर. या 8चं राष्ट्रीयकरण केलं भारत सरकारनं आणि 2 भारत सरकारच्या क्षेत्रातल्या, एक आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीसाठी आणि एक देशांतर्गत हवाई वाहतुकीसाठी कंपनी काढलेली. एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्स असं आपण त्यांना म्हणत असतो बघा. त्याच्यानंतर 1985 ला या ठिकाणी हेलिकॉप्टर मार्फत सुद्धा हवाई वाहतुकीची परवानगी भेटलेली आहे. लक्षात. पहिली हवाई वाहतूक करणारी जी काही हेलिकॉप्टर कंपनी होती तिचं नाव होतं पवन हंस. ठीक आहे. त्याच्यानंतर 1991 ला आपण जागतिकीकरण स्वीकारलं आणि त्यानुसार मग हवाई क्षेत्राचे खासगीकरण करण्यात आलंय. हवाई क्षेत्र खासगी क्षेत्रासाठी खुलं करण्यात आले बघा. कारण 1991 ला आपण जागतिकीकरण, उदारीकरण, खासगीकरण स्वीकारलेले. मग हवाई क्षेत्राचं सुद्धा खासगीकरण आलं आणि त्याच वेळेस घोषित केलं की आमच्या ज्या काही 2 सरकारी कंपन्या आहे या कंपन्या हवाई वाहतूक करतील. त्याचबरोबर कोणाला आणखीन खासगी वाहतूक करायचं असेल तर त्यांना या ठिकाणी मोकळीक असेल, परवानगी असेल. आणि इथून पुढे मग वेगवेगळ्या खासगी कंपन्यांनी भारतामध्ये विमान कंपन्या काढायला सुरुवात केली. मग त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की किंगफिशर कंपनी आली होती, एअर सहारा आली होती बघा. त्याच्यानंतर जेट एअरवेज आली, बोईंग कंपनी आली.
ठीक आहे. अशा वेगवेगळ्या कंपन्यांनी मग हवाई वाहतूक करायला सुरुवात केलेली आणि यातून मग जागतिकीकरण स्वीकारलेलं असल्यामुळं आपल्याला विमानतळ जास्तीत जास्त निर्माण करणं गरजेचं होतं आणि म्हणून 1995 ला भारत सरकारनं AAI एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड या संस्थेची स्थापना केली, जी विमानतळ निर्माण करण्याचं आणि त्याचं देखरेख करण्याचं काम करत असते.